4 ऑक्टोबरची सकाळ. सगळ्या पुण्याला एका बातमीनं हादरवलं होतं. बातमी होती बोबदेव घाटात घडलेल्या सामूहिक अत्याचाराची. आपल्या मित्रासोबत बोबदेव घाटात गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर 3 अज्ञात व्यक्तींनी निर्जन स्थळी अत्याचार केले. त्यानंतर ते तिघं पसार झाले. तर मुलीला तिच्या बहिणीनं आणि मित्रानं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण या घटनेला 5 दिवस उलटून गेले तरीही आरोपी नेमके कोण याचा तपास लागलेला नाही. पोलिसांनी खबरांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलंय. जवळपास 3000 पेक्षा जास्त मोबाईल नंबरचा डेटा तपासलाय. 200 पेक्षा जास्त संशयितांची चौकशी केली आहे आणि माध्यमांमध्ये हे 3 गुन्हेगार सापडले तर त्यांचं एन्काउंटर करा असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याच्या बातम्या आहेत. ती तरुणी आणि तिच्या मित्रासोबत त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? आतापर्यंत या प्रकरणात कुठले खुलासे झाले आहेत? तांत्रिक पातळ्यांवर तपास करणं पोलिसांना अवघड जात आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूयात 4 तारखेच्या मध्यरात्री नेमकं घडलं काय होतं. तर 3 तारखेला रात्री पीडित तरुणी आणि तिचा मित्र इव्हेंट मॅनेजमेंटचं काम संपवून घरी जात होते. त्यावेळी तरुणीनं बोबदेव घाटातून पुणे कसं दिसतं हे बघायची इच्छा व्यक्त केली. त्यामुळं हे दोघं साधारण 11 वाजता बोबदेव घाटात टेबल पॉइंट जवळ थांबले. 1 तासभर उलटून गेला. कॅलेंडरमध्ये 4 तारीख आली आणि 12 सव्वा 12च्या सुमारास हे दोघं जिथे थांबले होते तिथं 3 अज्ञात व्यक्ती आल्या. यातल्या एकाच्या हातात कोयता होता, एकाच्या हातात चाकू होता आणि एकाच्या हातात बांबू. या तिघांनी या जोडप्याला धमकावायला सुरुवात केली. तू एवढ्या रात्री इकडे काय करतेस? तुझा भाऊ आम्हाला फोन करतोय असं म्हणत त्या तरुणीला मारायला सुरुवात केली. मारता मारता या तिघांनी जोडप्याला धमकावलं आणि तुमच्या जवळ जे सामान आहे ते आम्हाला द्या अशी धमकी दिली. या दोघांनी घाबरून आपल्या जवळच्या अंगठ्या, सोन्याची चेन आणि इतर मौल्यवान वस्तू या आरोपींना दिल्या. या दोघांना वाटलं हे तिघं फक्त लूट करण्यावर थांबतील, पण तसं घडलं नाही. पीडित तरुणीनं पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार मारहाण करत लुटल्यावर या 3 आरोपींनी या जोडप्याला चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवला. त्यांना घाटाच्या आतल्या बाजूला घेऊन गेले. त्यानंतर या जोडप्यातल्या तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. तो आम्हाला सोडून द्या अशी विनवणी करत असतानाच या तिघांनी त्याला शर्ट काढायला लावला. त्याच शर्टनं त्याचे हात बांधले. मग कमरेचा बेल्ट काढायला लावला आणि बेल्टनं पाय बांधले. 2 आरोपी या तरुणाला मारहाण करत असताना तिसऱ्या आरोपीनं तरुणीला घाटाच्या खालच्या भागात नेलं आणि तिथं चाकूचा धाक दाखवत मित्राला जीवानिशी मारायची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. मी तुझ्यासोबत काय केलंय हे कुणाला सांगितलंस तर याद राख असं म्हणत तो तिथून निघालाच होता. तेवढ्यात वरती असणाऱ्या 2 साथीदारांनी त्याला आवाज दिला आणि खाली काय करतोय असं विचारलं. तेव्हा या आरोपीनं तरुणीची तपासणी करतोय असं सांगितलं. आम्हाला पण तपासायचं आहे असं म्हणत उरलेले 2 आरोपी खाली आले. त्यानंतर एकूण 4 वेळा या तरुणीवर अत्याचार झाले. हे सगळं काही तब्बल तास सव्वा तास घडत होतं. साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास हे 3 आरोपी इथून निघाले. त्याआधी त्यांनी तरुणीला पुन्हा वर आणलं आणि तिच्या मित्राजवळ सोडून दिलं. घाबरलेल्या तरुणीनं कसं बसं आपल्या मित्राला सोडवलं. दोघं जोर जोरात ओरडत होते, रडत होते, पण त्यांचा आक्रोश कुणालाच ऐकू गेला नाही. अगदी काही अंतरावर असलेल्या पोलीस मदत केंद्रातही नाही. त्यानंतर पहाटे या दोघांनी एकमेकांना सावरत घाट उतरला. तरुणीच्या मैत्रिणीच्या घरी गेले. तिथं तरुणीची बहीण आली. त्यानंतर बहीण आणि मित्रानं तिला खासगी रुग्णालयात नेलं. मेडिको लिगल केस असल्यानं या तरुणीला ससूनमध्ये रेफर करण्यात आलं. या सगळ्यात पोलिसांना माहिती मिळाली. 4 तारखेच्या सकाळी पोलिसांनी या तरुणीकडून माहिती घेतली. दुपारी पोलिसांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी पोलिसांच्या हाती पहिला क्लू लागला. या आरोपींचं स्केच. पीडित तरुणीनं केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी 3 पैकी 2 आरोपींचं स्केच बनवून घेतलं. त्यांच्या शोधासाठी ते प्रसारित सुद्धा करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांच्या हाती दुसरा महत्वाचा क्लू लागला, तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेज. ज्या रात्री घटना घडली त्याच रात्रीचं 1:36 फुटेज पोलिसांच्या हाती लागलं, ज्यात एका जनरल स्टोअरच्या समोर 3 तरुण थांबलेले दिसतात. त्यांच्याकडे काळ्या रंगाची मोपेड दिसते. हातात पाण्याची बाटली दिसते. यात एक तरुण डोक्याला कापड किंवा पट्टी गुंडाळायचा प्रयत्न करताना दिसतो. पण या तिघांजवळ असलेल्या गाडीचा नंबर दिसत नाही आणि या तिघांचे चेहरेही स्पष्ट दिसत नाही. पण सगळ्यात भक्कम पुरावा हा सीसीटीव्ही फुटेजच होता. पण यात क्लिअर न दिसणारे चेहरे आणि तरुणीलाही त्या तिघांचे चेहरे नीट आठवत होते की अंधुक, या शंकेमुळे तपासातले अडथळे आणखी वाढले. हे सगळं घडत असताना पोलिसांनी तांत्रिक तपास सुद्धा सुरू ठेवला होता. पोलिसांनी बोबदेव घाटातून गेलेल्या तब्बल 3000 मोबाईल नंबरची तपासणी केली. मोबाईल नंबरवरून त्या लोकांचे पत्ते काढूनही तपास करण्यात आला, पण तरीही ठोस क्लू सापडलेला नाही. त्यानंतर
पोलिसांनी जवळपास 200 पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांची चौकशी केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरूनही पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी जवळपास 70 किलोमीटरच्या पट्ट्यातलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून त्यावरून आरोपींचा माग काढता येतोय का याची तपासणी सुरू आहे. पण रात्रीच्या वेळेचं सीसीटीव्ही फुटेज असल्यानं नेमकी दृश्य दिसत नाहीत, हा अडथळाही तपासामध्ये आहे. पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्याला तब्बल 10 लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा जाहीर केलंय. यावरून लक्षात येतंय की सीसीटीव्ही, मोबाईल नंबर यावरून नेहमीप्रमाणे तपास होण्यात अडथळे आहेत. मग पोलीस तपास करतायत कशाच्या जोरावर? तर पोलिसांनी पुणे जिल्ह्यातलं आपलं खबऱ्यांचं पूर्ण नेटवर्क ऍक्टिव्ह केलंय. वेगवेगळ्या ठिकाणी खबरे पेरून ठेवलेत. तर पोलीस पाटील आणि सरपंचांची मदतही घेतली जाणार आहे. सोबतच क्राईम जीपीटी अशी ओळख असणाऱ्या AI तंत्रज्ञानाद्वारे गुन्हेगारांचा तपास करणाऱ्या सिम्बा टेक्नॉलॉजीचा वापरही पोलीस करणार आहेत. माध्यमांमध्ये असलेल्या काही बातम्यांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या आरोपींना सरेंडर व्हा नाहीतर एन्काउंटर करू असा इशारा दिल्याचं नमूद करण्यात आलंय. हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या एका बातमीमध्ये पोलीस खात्यातल्या सूत्रांचा हवाला देत असं नमूद करण्यात आलंय की तपास पथकाला आरोपी जिथे सापडतील तिथे सोडू नका असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळं या बातमीची चांगलीच चर्चा पुण्यात रंगली आहे. ही घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित तरुणीची भेट घेतली. तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि नेते शरद पवार यांनी घटनास्थळाची पाहणीही केली. त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत. पण या प्रकरणात 2 महत्वाचे प्रश्न आहेत. पहिला म्हणजे जिथे ही घटना घडली त्याच्या जवळच पोलीस मदत केंद्र होतं, त्यामध्ये पोलीस का नव्हते? आणि दुसरा म्हणजे आरोपी सापडणार कधी? पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून अशी माहिती समोर येते की बोबदेव घाटातल्या पोलीस मदत केंद्रात कायमस्वरूपी पोलीस नसायचे, तर पेट्रोलिंगला आलेले पोलीस इथं थांबायचे. त्यामुळं घटना घडली तेव्हा इथं पोलीस अधिकारी उपस्थित नव्हते अशी माहिती पोलिसांनीच दिली आहे. तर स्थानिक लोक असेही सांगतायत की ज्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनी इथं पोलीस मदत केंद्र उभारलं त्यांच्या अधिकार कक्षेत असताना इथं गुन्हे घडण्याचं प्रमाण कमी झालेलं. पण त्या पोलिसांची बदली झाल्यावर चौकी बंद करण्यात आली आणि मागच्या काही दिवसांपासून इथं पोलिसांचा प्रेझेन्स नसल्यानं गुन्हेगारांमध्ये भीती उरलेली नव्हती का? त्यामुळेच 3 दिवसाच्या अंतरात बोबदेव घाटात एक विनयभंगाची आणि एक सामूहिक अत्याचाराची घटना घडली का असा प्रश्नही स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येतोय. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अजून तरी मिळालेलं नसलं तरी पोलिसांची जवळपास 60 पथकं आरोपींच्या मागावर आहेत. ज्यांच्या समोर आव्हान आहे ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेल्या या 3 नराधमांना पकडण्याचं आणि कायद्याचा धाक पुन्हा दाखवून देण्याचं.